डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यासह सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढल्या होत्या। सरनाथ भीम जयंती मंडळ आणि मंगेश कदम मित्र मंडळाच्या वतीने दीपकनगर तरोडा येथील सारनाथ बुद्ध विहार येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती। 30 ते 40 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता। लताबाई ज्ञानेश्वर धुतडे यांच्याकडून प्रथम पारितोषिक 11,111 रुपये, चंद्रकला माधवराव गायकवाड यांच्याकडून 5,555 रुपये, शिवण्या चिमणाजी मोरे 3,333 रुपये दिले जाणार आहे। कार्यक्रमाला शिवसेनेचे मंगेश कदम, धम्मा कदम, बाळू राऊत, आकाश जोंधळे, काजी नाफे, सूरज सोणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। जयंती मंडळाचे अध्यक्ष रत्नदीप धुतडे यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती आयोजक तथा मंडळाचे अध्यक्ष रत्नदीप धुतडे यांनी दिली। भाषण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, म्हणजे अतिशय बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि आपल्या लहान मुलांचे सुप्त गुण समोर कसे आले पाहिजे या उद्देशाने आज सारनाथ बुद्ध विहार व दीपकनगर भीमजयंती मंडळाच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम जयंती मंडळाचे अध्यक्ष रतन धुतडे, उपाध्यक्ष आमचे यश नरवाडे, रोहित सावंत, राजेश चौदंते व सर्व पदाधिकारी आपले, म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो भुरभुरल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आपण 365 दिवसापैकी एक दिवस उद्या 14 एप्रिलला नाचून आणि 364 दिवस बाबासाहेबांनी जे सांगितलेले विचार आहेत, बाबासाहेबांचे जे पुस्तक आहेत आणि बाबासाहेबांना आपल्याला जो मूलमंत्र दिला आहे की बाबा शिक्षण शिका आणि त्याप्रमाणे आपला समाज आज शिक्षणाकडे प्रचंड मोठ्या संख्येने आज वळत आहे आणि निश्चितच आपले म्हणजे आपलं जे बाबासाहेबांमुळे आपलं जीवन आज आपण कोण्या अवस्थेत होतो, आपला समाज गळ्यात गाडगं, पाठीला झाडू आणि आज आपण टाय सूट बुटात जर आज कुणामुळे जर फिरत असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादामुळे आज आपण येथे आहोत आणि हे आपल्याला विसरता येणार आणि 14 एप्रिलला आपण दर 14 एप्रिलला आपण आनंद साजरा करतो। अतिशय चांगला उपक्रम भीमजयंती मंडळ व सारनाथ बुद्ध विहाराच्या सर्व पदाधिकारी आमच्या माता भगिनींनी घेतला आहे आणि निश्चितच सर्व स्पर्धा जे जिंकतील त्यांना बी मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो व त्याच्यात कोणी भाग घेतले थोडं कमी जास्त झाला असेल पण तुम्ही भाग घेतला ते महत्वाचं आहे आणि आज नाही तर तुम्ही पुढच्या वेळेस तुम्ही प्रयत्न करा। प्रयत्न केल्यावर कधी ना कधी यश नक्कीच मिळते, त्याप्रमाणे तुम्हाला मिळेल। अतिशय चांगला उपक्रम घेतला।